श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 3 समास 3 आज नव्याने आपण सुरू करत आहोत। या समासाचं नाव सगुण परीक्षा नाम असं आहे। फक्त हा तृतीय आहे, मागचा द्वितीय होता। ओवी क्रमांक 1 वर आपण लक्ष केंद्रित करावं ही प्रार्थना। श्रीराम समर्थ श्रीराम। द्वितीय संबंध झाला, दुःख मागील विसरला, सुख मानून राहिला संसाराचे श्रीराम। झाला अत्यंत कृपण, पोटे न खाये अन्न, रुक्या कारणे सांडी प्राण एकसरा श्रीराम। कदा कल्पांती नवेची, साचलेची पुन्हा साची, अंतरी असेल कैची सद्वासना श्रीराम। स्वये धर्म न करी, धर्म करत्या सहीवारी, सर्व काळ निंदा करी साधू जनाची श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। समर्थांनी बद्दल माणसाच्या लक्षणाची काही महत्त्वाची लक्षणे या ठिकाणी सांगितली आहेत। त्याचं संसारावर प्रेम आहे। कालच्या आपण निरूपणात पाहिलं की पत्नी मरून गेली, तो दुःखाने रडू लागला, संसार बुडाला, आता मला काही नको आणि आता मी संसार सोडून संन्यास घेतो, अशी अवस्था त्याची प्राप्त झाली। प्रत्यक्ष पाहणाऱ्याला असं वाटत होतं की हा गृहस्थ आता जोगी आहे की महात्मा आहे, परंतु हे वैराग्य त्याचं क्षणिक होतं। या क्षणिक वैराग्याला आपण स्मशान वैराग्य म्हणतात। जे लोक स्मशानात जाऊन जातात नाही जाऊन येतात त्यांना त्या गोष्टी माहीत आहेत। जे जातात त्यांना काहीच माहीत नसते, पण जाऊन जे परत घरी येतात त्यांना माहीत असतात की स्मशानामध्ये काही क्षणभर तरी अंतःकरणामध्ये वैराग्य संचारते। आपण सुद्धा असं मरणार आहोत याची त्यांना अनुभूती होते आणि म्हणून काही वेळ का होईना संसाराबद्दल माणसाला तिरस्कार येतो आणि आपण भगवंताची कास धरली पाहिजे याची त्याला त्या क्षणी आठवण होते।
पण ती काही क्षण राहते आणि म्हणून याला स्मशान वैराग्य म्हटलंय. आता तेही राहिलं नाही, हा भाग वेगळा. स्मशानामध्ये जाऊन गप्पा मारणारे लोक मी पाहतो, आपण पाहता, हसणारे लोक पाहतात, खिदळणारे लोक पाहता. आता नवीन आलेला तो मोबाईल, व्हॉट्सअपचे मेसेज पाहणे, फॉरवर्ड करणे, उत्तरं देणे. आता स्मशान वैराग्य सुद्धा शिल्लक राहिलं नाही आहे. जुने जाऊ द्या, मरणाला मरू द्या म्हणतात, जे झालं जाऊ द्या, आपल्याला जगायचं आहे. म्हणून समर्थांनी जागोजागी सांगितलेलं आहे आणि ते म्हणतात आहे की का ते निघून जाणे चुकले, पुन्हा मागू ते लग्न केले, तेने अत्यंत मग्न झाले मन द्वितीय संबंधी. दुसरे लग्न झाल्यानंतर तो त्या लग्नामध्ये गुंततो आणि इथून दुसरा समाज सुरू होतो. द्वितीय संबंध झाला, दुःख मागील विसरला. किती दुःख झालं होतं मागे, लोकांना काय वाटत होतं त्या दुःख पाहून, लोकांचं मन कळवळत होतं, दुःखी होत होतं. आमच्या परमपूज्य वरदानंद भारती महाराजांनी त्यांच्या जीवनातला एक छोटा प्रसंग सांगितला आहे. ते म्हणाले, माझ्या मित्राची पत्नी मरण पावली आणि त्या प्रसंगी मी तिथे गेलो. मित्राचं वय 20-25 वर्षाचं असेल. तरुणपणीच पत्नी गेली आहे हे पाहून शोक निर्माण झाला. घरातील एक वयोवृद्ध असलेली स्त्री महाराजांना म्हणाली की अरे ती जाते आहे. ती म्हणजे कोण? ती सती जाते आहे. सती जाते म्हणजे सौभाग्यवती जाते आहे. ती सौभाग्यवती जाते आहे, तिच्या कपाळाचं कुंकू याच्या जानव्याला लाव, कारण याचं त्यामुळे लग्न लवकर होते असं म्हणतात. महाराजांना असं वाटलं की असं जर आपण केलं तर आपल्या मित्राला ते आवडणार नाही, किती शोक त्याचा चालू आहे, किती दुःख चालू आहे. पण तरी सुद्धा जड अंतःकरणाने ते जवळ गेले आणि त्याच्या कानात म्हणाले की असं कुंकू जर लावलं तर तुझं लग्न लवकर होते. तो रडत असताना सुद्धा रडता रडता त्यांनी जानवं बाहेर काढलं. अर्थ याचा काय घ्यायचा की कोण कुणाचे बाईल भाचे, सर्व धनाचे काम, ध्यावा जानकी जीवन राम. या जगामध्ये खरं कोणी कोणाचं नाही आहे, भगवंत आमचा आहे. आणि ती धारणा जर आपली पक्की असेल तर माणसाला जीवनामध्ये कशाची क्षिती वाटत नाही, कशाचं दुःख वाटत नाही. उलट ही एक नियतीची खेळी आहे, हा संचिताचा क्रम आहे. म्हणून ते त्या गोष्टी तो स्वीकारतो. कारण समर्थांनी एका अभंगामध्ये असं म्हटलंय, होणार ते काही आता पालटेना, म्हणून या मना समाधान, हानी मृत्यू लाभ, होणार जाणार सर्वही संसार संचिताचा. मग सगळं दुःख होणार आहे, मग काय करावं, रडत बसावं का? सर्वही संसार संचिताचा. या गोष्टीचा विचार करून दुःखाला दूर करत नाही तर दुःख प्राप्त करून देणाऱ्या गोष्टीला तो मनुष्य अधिक जवळ करतो. यामुळे दुःख होते, ती गोष्ट दूर करायला पाहिजे. डॉक्टर सांगतात की नाही की बा तुमच्या आरोग्याला मीठ चालत नाही, मीठ जर जास्त खाल्लं गेलं तर तुमचं बीपी वाढू शकते, म्हणून मीठ वर्ज्य करा, वरून मीठ घेणं बंद करा. मग आपण काय करतो, आपल्या आरोग्यासाठी मिठाचा त्याग करतो. तसं माणसाच्या सुखासाठी
दुःख प्राप्त करून देणाऱ्या गोष्टीचा आम्ही त्याग करावा की नाही? तो त्याग करत नाही, उलट पुन्हा त्यांनाच जवळ करतो. जसं मीठ खाल्ल्यानंतर अनारोग्य प्राप्त होईल, साखर खाल्ल्याने अनारोग्य प्राप्त होईल, तर त्याच्या त्यागामुळे आरोग्य प्राप्त होईल. म्हणून आमच्या संसारामध्ये प्राप्त होणारे दुःख आणि त्या दुःखाची कारणं आम्ही शोधली पाहिजे. एकदा ती कारणं कळली की मनुष्य कुठली गोष्ट वर्ज्य करावी याचं त्याला भान येते. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की द्वितीय संबंध झाला, दुसरं लग्न झालं, दुःख मागील विसरला. मागे झालं तो दुःख विसरला. सुख मानून राहिला संसाराचे. सुख मानलं. कशाचं मानलं? संसाराचं सुख मानलं. झाला अत्यंत कृपण. संसार करताना पहिल्यांदा तो मनुष्य कसा होता? उधळ्या होता. लग्न झालं, हे विकत घ्या, लग्न झालं ते विकत घ्या, लग्न झालं इकडे खर्च करा, लग्न झालं गाडी घ्या, लग्न झालं साडी घ्या, लग्न झालं घोडं घ्या, लग्न झालं संपत्ती घ्या. वाटेल त्या गोष्टी तो घे घे मध्ये सदा आणा आणा जसा फिरतो घाणा. सगळ्या गोष्टी घे घे मध्ये सगळ्या आपला उधळपट्टी केली. आणि आता दुसऱ्या लग्नाला मात्र झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की पहिली चूक काय केली होती, आपण फार उधळपट्टी केली होती. आता उधळपट्टी करणार नाही म्हणजे काय करणार? काटकसरी होणार नाही, कंजूस होणार. म्हणून समर्थ इथे म्हणतात झाला अत्यंत कृपण. कृपण म्हणजे कंजूस. पोटे न खाये अन्न, पोटभर अन्न खात नाही. रुक्या कारणे सांडी प्राण एक सरा. अरे पैसे कमवण्यासाठी लोक किती मरमर करतात, इतकी मरमर करतात, इतकी धडपड करतात की त्या माणसाचा धड पडलं तरी त्याचा ते विचार करत नाही. बाबा तुझं शरीर हेही साधन आहे, पैसा हेही साधन आहे आणि संसार हाही साधनच आहे. या सगळ्या साधनांचा विचार साध्यासाठी करावा. मग साध्य आमचं काय आहे? का विसरता? आमचं साध्य भगवंत आहे. बाकी गोष्टी सगळे साधन आहेत. आम्ही साधनांचीच काळजी खूप घेतो आणि साधनालाच महत्व साध्यापेक्षा देतो. जेवण करताना आमच्या समोर मांडलेले पदार्थ त्यातल्या कोणत्या गोष्टी आमच्या आरोग्यासाठी आहेत त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. भगवंतानी सगळ्या गोष्टी निर्माण केल्या आणि आम्ही त्या वाढण्याचा प्रयत्न केला, त्या सजवण्याचा प्रयत्न केला आणि त्या सजवण्यामध्ये, त्या पाहण्यामध्ये तो मनुष्य गर्क झाला. लोक ते म्हणजे विहिणीच्या पंक्तीमध्ये पहा, म्हणजे काय सजवतात रे बाबा. मी पाहिलं काय काय ठिकाणी इतका पैसा त्याच्यावर खर्च करतात. कशासाठी? 2 घास अन्न खाण्यासाठी. नाही म्हणतात आमचा तो मान आहे. मला माहित नाही पण काय उधळपट्टी कशासाठी एवढी? बरं ठीक आहे, ते पान मांडलं तर पानामध्ये काय असते? इतके पदार्थ असतात की त्याच्यातला मुख्य पदार्थ कोणता हेच कळत नाही. बरं खाणाऱ्या माणसाने काय खावं? जो मुख्य पदार्थ आहे त्याच्यावर ताव मारावा की चटणी मीठ भाकरी खावी किंवा त्याच्यातली चटणी पाहावी, त्याचं लोणचं पाहावं, या गोष्टीचा स्वीकार करावा. ज्या गोष्टी आमच्या आरोग्याला चांगल्या आहेत त्याचा आम्ही स्वीकार करावा. ज्या त्याज्य आहे त्या सोडून द्याव्या. स्वयंपाक करणारा किंवा स्वयंपाक करणारी नेहमी म्हणत असते, काय म्हणते? यद यद रोचते तत्तद्ग्राह्यम, यन न रोचते तत्त्याज्यम. ज्या गोष्टी मला चांगल्या वाटतात, ज्या माझ्या आरोग्याला चांगल्या आहे त्या स्वीकारा. म्हणून समर्थांनी याची फार काळजी घ्यायला सांगितली आहे. आपण यथेष्ट जेवणे, यथेच्छ नाही, यथेष्ट. यथेष्ट याचा अर्थ यथा इष्ट.
जे चांगलं आहे ते स्वीकारा. मग आमच्या दुःखाची साधनं आम्ही स्वीकारायची का? कसं आहे, जी गोष्ट आम्ही सांभाळतो त्याचा संस्कार आमच्यावर होतो. ते दुःख आपल्याला होते. बसता चोरापासी होय तैसी बुद्धी. हे सगळे दुःखाची साधन आहे. त्या दुःखाच्या साधनातून सुखाची प्राप्ती होईल कशी? म्हणून समर्थ म्हणतात त्याला ते कळत नाही, तो अविवेकी होतो आणि दुसरं लग्न करून पुन्हा संसारासाठी अडका जमा करतो. अडका म्हणजे पैसा. समर्थ म्हणतात कदा कल्पांती न वेची. वेचणे याचा अर्थ देणे, दान करणे. कधी कल्पांती, कधीच नाही, कधी खर्च करत नाही. दान करणं सोडून द्या, चांगल्या कामासाठी सुद्धा खर्च करताना काकू करतो, नको नको म्हणतो. आहे ना तुझ्याकडे, करणं खर्च, हरकत नाही ना. लोकांकडे संपत्ती असते पण संपत्तीचा उपभोग सुद्धा घेता येत नाही. काय दुर्दैव असावं माणसाचं. अरे खर्च, पैसा हा कमवण्यासाठी आहे आणि तो खर्च करण्यासाठी आहे. तो यथा का प्रसंगी तो खर्च केलाही पाहिजे आणि जेवढा हवा तेवढा कमवलाही पाहिजे. म्हणून समर्थांनी त्या पैशाचा वापर साधनासारखा करावा म्हटलाय. श्री समर्थ म्हणतात कदा कल्पांती न वेची. साचिलेची त्याची अन्न साची, साचिलेची पुन्हा साची. जे जमा केलं ते पुन्हा जमा केलं. छोटी दृष्टांत सांगतोय कथा. एक गृहस्थ होता, नेहमी प्रसन्न असायचा. छोटासा त्याचा व्यवसाय होता. त्याची पत्नी, तो, त्याचा मुलगा आनंदाने घरात राहायचे. राजाने विचार केला की हा गृहस्थ दिवसभराची किती कमाई करतो. तुम्ही दिवसभराची याला 5 रुपये मिळतात. वर्षाकडे म्हणजे महिन्याकडे किती मिळतील त्याला? 150 रुपये मिळतात. तेवढ्या 150 रुपयामध्ये तो संसार उत्तम चालवायचा. प्रधानाला विचारलं त्याने की हा मनुष्य दुःखी झाला पाहिजे याच्यासाठी काही करा. तर म्हणे राजे काही करू नका, दुःखी झाला पाहिजे याची व्यवस्था मी करेल. एक दिवशी एका 99 नाण्यांची एक पुरचुंडी, एक गाठोडी त्यांच्या छतातून त्यांनी त्याच्या घरात टाकली. बायकोनी पाहिलं, अरे बापरे धन आलं, वा वा वा. ते धन पाहिल्यावर नवऱ्याला आनंद झाला. आता घरामध्ये आपल्याला समृद्धी आली पाहिजे. पण तो म्हणे नाही नाही, 99 रुपये आहेत ना, तर 100 झाल्यानंतर वरचे जे पैसे आहेत त्या पैशासाठी आपण खर्च करू. ते पैसे आम्ही आमच्या संसाराला लावू, पण इकडे 100 झाले पाहिजे बरं. आता रोज जो 5 रुपये कमवणारा होता त्याला त्यासाठी 6 रुपये कमवायचे होते. मग 6 रुपयासाठी म्हणजे 1 रुपयासाठी तो जीवनभर धडपड करू लागला. इकडे 100 झाले तर बायको म्हणे 100 झाले हो, पण 100 नुसते झाले, 101 झाले आहे, याला 100 कंप्लीट करून टाका. म्हणजे 101चे 100 पूर्ण करण्यासाठी पुन्हा 99 रुपये कमवा. पण ते नुसते 99 नाही झाले, उरलेले पुन्हा 2 रुपये वाढले. म्हणजे 98 रुपयासाठी पुन्हा कष्ट करा. बरे करून करून काय करणार या पैशांचं? बँकेचं धन. म्हणजे कसं आहे, वित्त हे आहे, पैसा जो आहे तो खर्च केल्याने कमी होतो आणि न खर्च केल्याने सगळा नाश होतो. म्हणून विवेकाने त्याचा योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे. असं जर केलं तर त्याचं जीवन सुखी होते. म्हणून समर्थ म्हणतात आहे की साचिले पुन्हा साची. जे जमा केलं ते पुन्हा जमा करतो. अंतरी असेल कैची सद्वासना. कारण त्या पैशाच्या लोभामध्ये, त्या मायेच्या लोभामध्ये, त्याच्यामध्ये तो गुंतल्यामुळे त्याच्या मनामध्ये सद्वासना निर्माणच होत नाही. वरपांगीपणा असतो, वरून वरून असतो. म्हणजे कुलधर्म जरी केला तर त्याच्यातून सुद्धा आपला काही उत्पन्न निघते का याचा विचार करतो तो. म्हणजे सत्यनारायण केला
तर सत्यनारायणाच्या पूजेवर लोकांनी टाकलेले 10,000 रुपये हे सगळे भटजीला चालले जातील, म्हणून तो त्या सत्यनारायणाच्या वरचे पैसे काढून घेतो आणि भटजीला जे ठरवले होते 101 रुपये तेवढे त्याच्या हातात ठेवतो आणि बाकी सुपाऱ्या आणि खारका आणि ते बदामा सडक्या सुडक्या घेऊन जा म्हणतो. काय आहे हे? हा काय परमार्थ आहे का? कशासाठी हे? किती माणसाने ते पैशासाठी, जसं ती जळू म्हणतात की अळू म्हणतात, ती ज्याप्रमाणे एकदा शरीरावर बसली की ते रक्त शोषणाचं काम करते. ते रक्त शोषत असताना शरीरातलं सगळं रक्त संपेपर्यंत ती सोडत नाही. तसा माणसाचा अशा प्रकारचा व्यवहार शेवटी माणसाला नाश करतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे, स्वये धर्म न करी, स्वतः धर्म करत नाही आणि धर्म करत्यास वारी. स्वतः काही दान देणार नाही आणि देणाऱ्याला म्हणतो एवढं द्यायचं काम होतं का? घर काय लुटून द्यायचं का तुला? तुला काय उद्या संन्यास घ्यायचा का? एवढं द्यायचं? अरे तो देतोय ना, तो देतो त्याबद्दल तुला धन्यता वाटली पाहिजे, पण तो देतो याचंही दुःख होते. म्हणजे देणारा तो देत नाही, पण जो देतो त्याला पाहून दुसऱ्याला दुःख वाटते. समर्थ म्हणता, सर्व काळ निंदा करी साधू जनाची. सर्व काळ या साधू जनांची निंदा करणे. कारण साधूंच्या अंगामध्ये काय आहे? वैराग्य आहे. माळा घातल्याने काही परमेश्वर भेटतो का? गंध लावल्याने काही माणूस सज्जन होतो का? भगवे कपडे घालल्याने काही वैराग्य प्राप्त होते का? काहीतरी कारण काढतील. राम राम म्हटल्याने कोणी काही तो काही उद्धरून जातो का? पुन्हा आधाराला वचन घेतात, राम राम तो हर कोई कहे ठक ठाकूर और चोर. एवढंच म्हणतो, पुढचं नाही म्हणत. कारण संत कबीरांनी पुढचं वचन महत्वाचं आहे, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. अर्थात संतांची वचने सुद्धा आपल्या स्वार्थासाठी वापरतो. कल करे सो आज कर, आज करो सो अब, वक्त पिता जा रहा है फिर करेगा कब. उद्या पैसा जमा करण्याच्या पेक्षा आजच जमा कर. आज बँकेत नेऊन टाकण्याच्या पेक्षा आत्ताच नेऊन टाक. कारण आजचा दिवस जर निघून गेला तर त्याच्यावर मिळणार जर 1 पैसा जे म्हणजे व्याज आहे ते आपल्याला बुडेल आपलं. दुसऱ्याचे पैसे आपल्या घरी असतील तर 2 दिवस उशिरा दे, कारण तितक्या दिवसात त्याचं वरचं मलाई खाता येईल, त्याच्यावरचं व्याज खाता येईल. काय माणसाने करावं? संसार सुखेने व करावा, प्रपंच नेटका करावा. नेटका करावा याचा अर्थ त्याच्यात बुडून जाऊ नाही आहे. म्हणून समर्थ जागोजागी या साधकांना जाग करण्यासाठी सांगतात. ते म्हणतात, ऐक मी तुला एक कथा सांगतोय. ही कथा म्हणजे कादंबरीच आहे. ही कादंबरी, त्या कादंबरीतील ते पात्र म्हणजे जीव जो बद्ध आहे त्या बद्ध जीवाची भ्रमंती आहे. ती त्याची व्यथा आहे आणि त्या बद्ध जीवाची ती तळमळ आहे. म्हणून भगवंताला प्रार्थना करा की या बद्धातून आम्हाला मुमुक्षत्व प्राप्त होऊ दे. श्रीराम समर्थ श्रीराम. नेणे तीर्थ नेणे व्रत, नेणे अतीत अभ्यागत, मुंगी मुखीचे जे शीत, तेही वेची श्रीराम. तेही वेचुनी साची श्रीराम. स्वये पुण्य करवेना, केले तरी देखवेना, उपहास करी मना, नये म्हणून श्रीराम. देवा भक्तासी उच्छेदी, आंगबळे सकळास खेदी, निष्ठुर शब्दे अंतरभेदी, प्राणी मात्रांचे श्रीराम. नीती सांडून या मागे, अनितीने वर्तो लागे, गर्व धरून या फुगे, सर्व काळ श्रीराम. पूर्वजास सिंतरिले, सिंतरिले याचा अर्थ फसविले. पूर्वजास सिंतरिले, पक्ष श्राद्ध ही नाही केले, कुल दैवत ही ठकविले, कोठे तरी श्रीराम. कोणे तरी कोणे परी श्रीराम.
आक्षद भरली भाणा, भाणा याचा अर्थ सुवासिनी. दुजा ब्राह्मण मेहुणा, आला होता पाहुणा, श्रीयसी म्हणून श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी अशा बद्ध माणसाचं तो तीर्थाला मानत नाही, व्रताला मानत नाही. अतित अभ्यागत आले तर त्यांचा आदर सत्कार करत नाही. मुंगीच्या मुखामध्ये असलेलं अन्न सुद्धा आपल्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारचा तो व्यवहार करतो. स्वये पुण्य करत नाही आणि जो पुण्य करतो त्याच्या आडवा येतो, त्याचा उपहास करतो. करू नये त्या गोष्टी तो करतो. देवभक्ताचा उच्छेद करतो, देवभक्ताचा उच्छेद करतो. देवभक्ताला तो अडवतो, देवभक्ताला नावं ठेवतो, त्यांना त्यांची निंदा करतो. अंगबळे सकळी खेदी, खेदी याचा अर्थ दुःख देतो. स्वतःच्या शक्तीच्या बलावर, सामर्थ्यावर, अंगबळे याचा अर्थ शक्तीच्या बळावर तो इतर सगळ्यांना त्रास देतो. निष्ठुर शब्दे अंतरभेदी, दुसऱ्याचा शरीराला त्रास देणं शक्तीचं काम, मनाला त्रास देणं शब्दाचं काम. शक्ती ही देहाला त्रास देते आणि शब्द अंतःकरणाला त्रास देतात. इतरांचे अंतःकरण निववता येईल, इतरांच्या अंतःकरणाला आनंद होईल असे शब्द आमच्या मुखातून पडले पाहिजे आणि अशी कृती केली पाहिजे की दुसऱ्याला सुख मिळालं पाहिजे. पेरले ते उगवते, म्हणून आपण असं पेरा की ज्याचं आलेलं पीक आम्हाला सुखामध्ये परिवर्तित करेल. म्हणून समर्थ म्हणतात एकाशी नाही प्राणी मात्रांशी, नीती सांडून या मागे, अनितीने वर्तू लागे, गर्व धरून या फुगे सर्व काळ. काय संपत्ती आली, सत्ता आली, सामर्थ्य आलं आणि सन्मान आला की मनुष्य फुगून जातो. तो फुगा कसा असतो हवेचा, तो फुगवला की तो फुगतो 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 फुगतो, इतका फुगतो की एकदा अशी वेळ येते की त्या मुलाच्या लक्षात येत नाही की हा फुटला कसा. हा भ्रमाचा भोपळा आहे. ह्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत. ही किती वेळ संतांनी सांगितलं, टाहो फोडून सांगितलं, घसा कोरडा होईपर्यंत सांगितलं, जीवनभर तेच सांगत आले. पण बद्ध माणसाला मुमुक्षत्व प्राप्त होत नाही याचं कारण त्याचं पूर्वसंचित चांगलं नाही. म्हणून त्या भगवंताला प्रार्थना करावी की देवा, या मोहमायेमध्ये आम्ही आहे, पण ही माया आहे एवढं तरी मला कळू दे बाबा. ती माया आहे, माया ही सत्य नाही, ब्रह्म हे सत्य आहे. म्हणून त्या ब्रह्माच्या प्राप्तीसाठी, ब्रह्माच्या भेटीसाठी, ब्रह्माच्या अनुभवासाठी मी जन्माला आलो आहे. ते माझं सार्थक करण्यासाठी मला बुद्धी दे, हा विवेक दे, हे वैराग्य दे. अशा प्रकारची प्रार्थना आम्ही भगवंताजवळ करावी. पूर्वज असं सिंतरिले, श्राद्ध पक्ष तेही नाही केले. काय लोक नावं ठेवतात, या श्राद्ध पक्ष अमुक तमुक पूजा अर्चा या गोष्टीला लोक वाटेल तशी नावं ठेवतात. स्वतः करत नाही, करणाऱ्याला नावं ठेवतात, कारण काहीतरी देतात आणि त्या कारणाला काहीही अर्थ नसतो. देवा मंदिरात गेल्याने माणूस काय देव पावतो का? श्राद्ध केल्याने काय ते पिंड देवाला पोचतात, त्या पूर्वजांना पोचतात का? अरे तू पत्ते खेळण्यापेक्षा ते श्राद्ध चांगली गोष्ट आहे ना. तू इथे पत्ते खेळत बसतो, गप्पा ठोकत बसतो, काही नको असतील त्या गोष्टी करत बसतो. त्याच्यापेक्षा भगवंताकडे जाण्याचा मार्ग, मनशुद्धीचा मार्ग जो आहे तो कर. पोचेल की नाही हा प्रश्न पुढचा. तुला शास्त्र कळत नाही, शास्त्राने सांगितलं तसं वाग. तुम्ही म्हणाल आम्हाला शास्त्र कळलं पाहिजे, ते सोपं नाही आहे. डॉक्टरकडे डॉक्टर जे इंजेक्शन देतात ते आम्ही घेतो आणि आरोग्य प्राप्त करतो. ते इंजेक्शन कसं तयार झालं, कोणत्या औषधातून तयार झालं, त्यांनी कोणकोणते रोग बरे होतात याचा अभ्यास करतो का आम्ही? नाही. डॉक्टरला सांगा मला ताप आलाय, खोकला झालेला आहे, असं असं झालेलं आहे, मला औषध द्या. डॉक्टर औषध देतात. तसं शास्त्राने सांगितलेले वचन म्हणजे संसार सुखामध्ये प्राप्त होणारं औषध आहे. संसाराच्या दुःखापासून मुक्ती आहे. त्या मुक्तीसाठी शास्त्राचं वचन पाळलं पाहिजे. शास्त्र हे त्रिकालामध्येच सत्य आहे. ते आज आहे, उद्या आहे आणि परवाही आहे. काल होतं म्हणजे त्रिकालबाधित ते सत्य आहे, ते कधीही बदलणार नाही. शास्त्र जसं आहे तसं आहे.
संगीतातील सा हा स्वर पहिला, ज्याला आम्ही मूळ स्वर म्हणतो, त्याला षड्ज म्हणतात. तो मूळ स्वर जो आहे तो भारतातला सा असो की अमेरिकेतला असो की जपानमधला असो की अजून कुठल्या जगाच्या पाठीवरचा असो, सा हा साच आहे. जो ज्यांनी सा समजला त्या सा पासून पुढचा रे आहे. शास्त्र आहे ते, संगीत हे शास्त्र आहे. नाही याला सा का म्हणायचं, आम्ही रे का नाही म्हणायचं, म्हणून बाबा तू रे म्हणता. कसं आहे, जे माणसाला ज्याच्यात डोकं खर्च करायची गरज नाही त्याच्यात मनुष्य डोकं खर्च करतो आणि शास्त्र सोडून देतो. माझं म्हणणं आहे की माझं म्हणजे संतांचं म्हणजे या ग्रंथांचं, आणि ग्रंथांचं म्हणजेच आपल्या सगळ्या शास्त्रांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही शास्त्रज्ञ एका ठिकाणी बसून आपलं आयुष्य खर्च करतात आणि एखादं संशोधन करतातच असं गॅरंटी नाही. कधी कधी आयुष्य चाललं जाते पण संशोधन होत नाही. असे अनेक पिढ्यानपिढ्या शास्त्रज्ञ जन्माला येतात आणि ते खर्च करतात आणि कोणातरी एखाद्या शास्त्रज्ञाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो आणि लख, जसं काही सूर्य डोळ्यासमोर दिसावा, वस्तू डोळ्यासमोर दिसावी, तशी वस्तू आपल्याला डोळ्याने दिसते आणि मग ते शास्त्र जन्माला येते. एकदा त्याला माहीत झालं ना, मग त्याने अनुभव घेतला ना, त्या अनुभवाचे बोल ऐक आणि तसं वाग. म्हणून हा बद्ध मनुष्य कोणाचं ऐकत नाही. तो स्वतःच्या बाचं ऐकत नाही, तो दुसऱ्याचं काय ऐकणार. म्हणून समर्थ म्हणतात आहे की पक्ष श्राद्ध नाही केले, कुळदैवतही थकविले. सगळं सोडून दिलं कोणी परी. ते म्हणतात आहे आक्षत भरली भाणा, म्हणजे सुवासिन आणली, तिचा सुवासिनीला तिचा भांग भरला, तिला जेवायला बोलावलं आणि तिच्याबरोबर दुसरा कोणीतरी पाहिजे ब्राह्मण जेवायला. आता ती सुवासिनी कोणाला बसवलं, बहीण होती म्हणून बहिणीला बसवलं. तिला आणण्यासाठी कोण आलं, मूळ आलं. मूळ आलं म्हणजे मूळ घ्यायला आलेला म्हणजे तिचा नवरा आला. आता तो तिला घेऊन जाणार, मग जातो कशाला, बाद नुसता जातो, तू आलाय तर ब्राह्मण म्हणून जेवायला बस. म्हणजे दुसरा ब्राह्मण शोधायची गरज नाही. म्हणजे एक पण दो काच, एका गोळीमध्ये दोन पक्षी मारले. कोणते, दुसऱ्या ब्राह्मणाला जाणारं अन्न वाचलं आणि ब्राह्मण शोधायची यातायात वाचली. याला तर जीव घालणं भाग होतं म्हणून यालाही जीव घातलं, यालाही तृप्त केलं, अन्नही वाचलं, सगळ्या गोष्टी काय केलं याच्यातून मिळवलं. किती माणूस स्वार्थी व्हावा. आला होता पाहुणा श्रेयसी मुळ. श्रीराम समर्थ श्रीराम. कदा नावडे हरिकथा, कीर्तन आवडत नाही, प्रवचन आवडत नाही. काय आता ऐकायचं वय आहे का आमचं, आम्ही तर सध्या 25 वर्षाचे आहोत. अरे पण 50 वर्षाचा कधी होशील तुलाही कळणार नाही, ऐक आताच. अनेक लोक म्हणतात की आम्ही म्हातारपणी भगवंताचं नाम घेऊ, म्हातारपणी ग्रंथ वाचू आणि म्हातारपणी आम्ही परमार्थ करू. लक्षात ठेवा, म्हातारपणी करणं वाईट नाही, म्हातारपणी करू म्हणणारे चुकतात आहे. एक तर म्हातारपण कोणी पाहिलंय माहीत नाही, आणि दुसरी गोष्ट ते म्हातारपणी होईल की नाही याची खात्री नाही. अंगम गलितम पलितम पुण्यम दर्शनम विहीनम जातम तुंडम वृद्धो या ते गृहीत्वा दंडम. अरे डोळ्यांनी दिसत नाही, हात थरथर कापतात, ग्रंथ उचलता येत नाही, ऐकायला बसलं तर पाठ दुखते, डोकं दुखते, मंदिरात जाता येत नाही, सगळे इंद्रिय जिथल्या तिथे शिथिल झालेले आहेत. अशा अवस्थेमध्ये तीर्थयात्रा करण्याचा विचार करतो. काय गरज आहे, आज कर, कल करे सो आज कर, आज कर सो अब. या वचनाचा अर्थ हा आहे, जे तुला चांगलं करायचं आहे ना त्याला, म्हणजे चांगलं करण्यासाठी वेळ खर्च करू नये. सत्कर्म केले देरी क्यों, चांगल्या कामासाठी. अरे तुमच्या मनात चांगला विचार आला ना, तर सत्य संकल्पाचा दाता भगवंत, सत्य संकल्पाचा दाता, तुमच्या संकल्प याचा अर्थ तुमच्या डोक्यात येणारा पहिला विचार, तुमची निर्धार, तो तुमचा पहिला आला ना तर त्याला वेळ करू नका. कल करे सो आज कर. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारचा जो मनुष्य आहे तो कसा वागतो, ज्या माणसाला काही संसार सोडून प्रिय नाही. संसारातले जे विषय आहेत
ते त्याच्या आवडीचे आहेत, जे विषय मुळामध्ये दुःखदायक आहेत. समर्थ म्हणतात, कदा नावडे हरिभक्ती देव नलगे सर्वथा. कदा नावडे हरिकथा देव नलगे सर्वथा. स्नान संध्या म्हणे वृथा कासया करावी. स्नान करायचं नाही, आंघोळ करायची नाही, देवपूजा करायची नाही, मंदिरात जायचं नाही, 2 फुलं देवाच्या पायावर ठेवायचे नाही, आपल्या चित्तवृत्तीसाठी आपले मन चांगलं होण्यासाठी देवासमोर हात जोडायचे नाही, मीच मोठा आहे असं समजणे, हे सगळं बद्धाचं लक्षण आहे. आणि यातून काही निर्माण होणार नाही. एकच गोष्ट निर्माण होईल, जी तुम्हाला नको आहे. माणसाला काय नको आहे? दुःख नको आहे, पण दुःखाचीच उत्पत्ती होईल. म्हणून भगवंताला अनन्य भावे शरण जा. समर्थ सांगतात. राहिलेला भाग उद्याच्या आपण निरूपणात पाहू. समर्थ तुमची वाट पाहतात आणि तुम्हाला हा बोध करतात आहे, माझ्या भक्तांचा उद्धार झाला पाहिजे, भक्तांचं दुःख दूर झालं पाहिजे. त्याच्यासाठी ही कादंबरी समर्थ आपल्याला सांगत आहे. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि आजची सेवा संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.